नेमका अशोक खरात आपण एकदा यावर नजर टाकूया। नाशिकच्या सिन्नरमधील शिवनिका मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे। तसंच अशोक खरातची अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख आहे। अनेक बडे नेते, राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योजकांचा मार्गदर्शक अशी त्याची ओळख आहे। तर अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे। मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत 154 देशांचे त्याने दौरे केलेले आहेत। दरम्यान परदेशातील धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृतीचा त्याने अभ्यास केलाय। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे सीआर नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून। भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, कोर्ट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। दरम्यान या भोंदू बाबाकडे अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातचे पाय धुताना दिसतायत आणि अशोक खरात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा गुरु असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहे। नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले। ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे। मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं? मागच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपचा उल्लेख करत एक पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे असे सांगितले होते। आत्ता या प्रकरणातला जो इसम आहे अशोक खरात हाही नाशिकचाच आहे आणि 58 व्हिडिओ जेव्हा त्याच्याकडे सापडतात तेव्हा आमच्यासारख्या माणसांना एक शंका यायला लागते की पटोलेंनी उल्लेख केलेला हनी ट्रॅप आणि त्याच्याशी संबंध असणारा पेन ड्राईव्ह आणि ही व्यक्ती यांचे काही संबंध आहेत का? याचं कुठे काही कनेक्शन आहे का? अर्थात तो तपासाचा भाग आहे, तो तपासला जावा। या तथाकथित हा जो महाराज आहे, राजकीय खरात महाराज, या महाराजावर पोलिसांच्या कारवाई आणि त्यांना कसं त्याला लाकुणा ठेवून कोर्टातून कसं सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आहे, कोणाकोणाचा दबाव आहे त्याचंही आमचं लक्ष आहे। आणि त्याच्यामुळे या तथाकथित खरात महाराजांना कारवाई झाली नाही तर आम्ही सरकारला कसं धारेवर पकडायचं ते आमच्याजवळ सगळे आयुधही आहेत आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत। तर अशोक खरात अटकेचं हे प्रकरण केवळ एक गुन्हा नसून एक हाय प्रोफाईल लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश केलाय। स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा आणि बड्या वर्तुळातील लोकांसाठी ज्योतिषी म्हणून वावरणारा हा व्यक्ती एका महिलेवरती बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 58 अश्लील व्हिडिओ हे जप्त केलेले आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांचा, विशेषतः प्रभावशाली वर्तुळातील महिलांचा समावेश असल्याचा वृत्त आहे। आता प्रश्न खरात कोण आहे हा उरलेला नसून त्याला कोणी संरक्षण दिलं आणि त्या व्हिडिओमधून अजून कोण कोण आहे हा आहे अशा पद्धतीचं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणावर आता रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणाल्यात चाकणकर आपण एकदा बघूया। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानाचं ट्रस्ट असून काही वेळा तिकडे सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलेलो आहोत, ज्यामध्ये सामाजिक अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावरती झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस
निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण रुपाली चाकणकरांनी दिलं आहे. तर आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे पण जाऊया. हरीश, आपण बघतो एकंदर हे प्रकरण जे आता बरेच त्यात व्हिडिओ समोर त्यांना दिसत आहेत, बरेच राजकीय आरोप सुद्धा यामध्ये आता केले जात आहेत. तर कुठेतरी कॅप्टन अशोक खरात हा जो व्यक्ती आहे याने ज्योतिष असल्याचं किंवा राजकीय भविष्य सांगत असल्याचं एक नावलौकिक मिळवलेला होता आणि राजकीय लोक देखील त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येत होते. वर्षभर इथे ईशान्येश्वर मंदिरामध्ये भाविकांची देखील रेलचेल असायची. आता त्याच मंदिर परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर हा ईशान्येश्वर मंदिर परिसर आहे जिथे 50 ते 55 एकर शेती देखील आहे. तिथे वनराई आहे आणि मंदिर आहे, सांस्कृतिक भवन आहे, मोठं क्षेत्र या ठिकाणी आहे. सगळीकडे कंपाऊंड केलं गेलं आहे आणि विशेष म्हणजे काही गावकरी मला भेटले तर त्यांनी असं सांगितलं की आमचा इथून शेताकडे जाणारा रस्ता होता, मात्र हा रस्ता देखील या बाबाने दाबला आणि आम्ही याच्या विरोधामध्ये कुठेतरी जाण्याचा प्रयत्न केला तर इथले सरपंच किंवा इतर जे पदाधिकारी आहे त्यांनी उलट बाबाला सांगण्याऐवजी आम्हालाच गप्प केलं. म्हणजे कुठेतरी दबावाचं जे काम आहे ते यांनी गावामध्ये देखील केलेलं दिसतंय. मीरगाव या ठिकाणी याची भली मोठी प्रॉपर्टी आहे, आलिशान असं फार्म हाऊस आहे. हे जे आपण सांस्कृतिक भवन आहे जी नोंदणी आपण जर बघितली तर 2009 साली झालेली आहे आणि याच ट्रस्टवरती रुपाली चाकणकर या देखील संचालिका आहेत. अनेक बडे नेते या ठिकाणी शिवदर्शनासाठी यायचे, राजकीय भविष्य बघायचे, ज्यामध्ये दीपक केसरकर असतील, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, शिवराज सिंग चौहान असतील, अनेक नेत्यांची देखील इथे रेलचेल असायची. वर्षभर इथे महादेव मंदिरामध्ये कार्यक्रम असतात ज्यामध्ये श्रावणामध्ये महिनाभर पारायण असेल, व मंदिराचा वर्धापन दिन असेल, वर्षभर कार्यक्रमाची रेलचेल असते. श्रद्धेचा कुठेतरी गैरफायदा घेतल्याचं यातून समोर आलंय. मग मी मांत्रिक आहे, तंत्र मंत्र यातनं मी तुम्हाला तुमची काम जे आहे ते सिद्ध करून देईल असं आमिष दाखवून महिलेवरती 2022 ते 2025 पर्यंत याने अत्याचार केलाय. काल गुन्हा दाखल झालाय, आरोपीला अटकही आहे आणि आता त्याच्याजवळ आणखी अनेक असे व्हिडिओज सापडले आहेत की जे आक्षेपार्ह आहेत. मग ते लघुशंका करताना महिलेच्या पाठीमागे लघुशंका करून कुठेतरी ते तीर्थवाटप केलं जात आहे का, असं देखील प्रश्न आहे. महिलेवरती लैंगिक शोषण करतानाचे अगदी व्हिडिओ समोर येत आहेत. त्यामुळं एकाच महिलेचा हा व्हिडिओ आहे की अनेक महिला यात शोषित झालेल्या आहेत हे देखील बघावं लागणार आहे. आता पोलिसांचा तपास सुरू आहे, आरोपीला अटक केलंय. आणखी काय काय समोर येत आहे, या बाबावरती कोणाचा वरद हस्त होता का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमित.